मिळून करायचं कीर्तन. आणि एक वाक्य सांगतो, जगात फक्त चांगलं ऐकायला कीर्तनातच मिळतं, बाकी राहिले कुठं काय. दोन मित्र गप्पा मारीत बसले तर कुटाळ, भजनात बसले तर एकमेकाचा सालस्वर, पारावर बसले तर गप्पा, राजकारणी एकत्र आले तर त्याला पाडायचं आणि याला उठवायचं गप्पा. देवाच्या धर्माच्या गप्पा, चांगलं वागायच्या गप्पा राहिल्यात कुठं. फक्त एवढीच जागा आहे. 4-5 बाया एकत्र बसले तर हरिपाठाचं बोलत आहे का? तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सुन नाही ना, सुन ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटावानी टपाटपा बोलत, ती माया डोळ्यात एकत आणायची, माया डोळ्यात एकत आणायची, माया डोळ्यात एकत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त, तू दिंडीच निघली, तुला अजून माहीतच नाही. आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना, तिला जरी चलन दुसऱ्याचं करतं का? यंदा नाही का? पहिलीनं जी एवढी जिरवली तर दुसरी काय करेल? ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको, ते काय तर बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, कशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको आहे ती. हो, इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असतं ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लास्टिकची काय हाती आहे. जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ. हो, चला पुढं. जम्मूक कधी गर्जना जो देखिली नाही पंचाना, उत्तर निरायकान पुढे चला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. मग आता एक तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, आणि आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, मे बी नॉट बी. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. आणि मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आणि कीर्तन सुरू झाले, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. ती काही नालायकांना सवय, आम्ही वर जीव काढायचा. आपल्याला लई किडा आहे, सरळ उठायचं, येड्या बाबडी खाली जायचं, चालू ते गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले. सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काही नाही, चालते गेम, एकटीचीच गेम चालते. पण ते इथं नाही, इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि खरं सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढाच चांगला वेळ आहे आजचा. काय म्हणते तुमचं? हां, नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा, चिंता विंता काय करायची नाही. आणि करून करायचं काय? ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे स्विच नाहीत. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, मग वासरूच पेलेलं काय वाईट? म्हणजे अभंगाच्या पुढे झालं, एक बॉक्स बंद झाला ताई, याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही तर याला खाली घे. हां, चला. जगातलंच पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये 3 प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही. एका वाक्यात सांगा, किती कमवा, इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर माणसाची टोटल इस्टेट. पावशेर सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 1 अगरबत्तीचा पुडा, मुठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. अजून कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बांगला आणि पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटितो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून नालायक पण टॉप. आमच्याकडे श्रीमंत कोण? गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळ्यात श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पण पोळीला काय पोळा म्हणते का? काही साधं कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुमची महिला म्हणत चपातीला चपाती म्हणाय का अर्थ नाही? पोळी. मी थिलाय भाजी म्हणते, वांग्याला भाजीच म्हणते, मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. सुधारली लोक, सुधारली लोक. धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. लहान पोरं पटकन उत्तर द्या.
लहान आहे पोरं. आईला काय म्हणतात रे? बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. आता आईला काय म्हणता? मम्मी. करेक्ट. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणता? मॉम. मॉम. काय? जोरात बोला. काय? मॉम. आणि बापाला डॅडी. डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. हा हा. आता बोलून सावध राहा. ए मम्मीला मॉम. मॉम. करेक्ट. बापाला डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 4थीला? 9वीला आहे का? मराठी मीडियमला आहे का सेमीला आहे? हा चियारा मराठी मीडियमचा आहे. हां मराठी मीडियमचे पोरं फ्रेश असतात, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. सिमी म्हणजे थोडे दरिद्री. आणि इंग्लिश मीडियम जागतिक लोड. कधी हसायचं नाही, कधी काय नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तरी ते कणात्या पण हसते नाही. आता पटकन उत्तर द्या. 9वीवाला. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. 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 मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग आता निवांत डोकं खाजवा. मॉम. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघे जर पुल्लिंगी, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आणि तरी वरून लोक काय म्हणतात? जग सुधारलं. पूर्वी आमच्या आई घरातला कचरा काढायची तर वाकून झाडायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि लय पोरग रडायला लागलं ना, आई मांडीवर आडवं टाकायची आणि पदराने झाकायची. नुसतं थापटलं तरी पोरग झोपत होतं, कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं. सगळा येड्याचा बाजार झाला महाराज. हा एक वाक्य नीट आहे का? धर्माच्या विरुद्ध वागणारी माणसं श्रीमंत जरी असली तरी दरिद्रीच आहेत. श्रीमंत कारण हेच आहे, हे माणसं श्रीमंत होतील. पण विचारानं श्रीमंत असावा का पैशाने? विचार. पैशाने काय श्रीमंत आहे? पैशाने श्रीमंत असून करायचं काय? 1 रुपया तर संगण्याचा आहे, तोही दुसऱ्याचा आहे. घरचे लढाईच्या गडबडीत होते, दुसऱ्याच म्हणून आपल्या काय ना. मग तुझ्याला काय आग लागतो का बांगल्याला? त्या हा चला सावध राहा. आणि आता मे बी और नॉट बी अभंगातले 2 मुद्दे. मी उचकून देईल बरं का? अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. ज्ञान पवित्र आहे, देवच ज्ञान आहे, आतलं ज्ञान असावं, चिंता करायचं काही कारण नाही. आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर, महाराज मंडळी, गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री गणेश कवडे यांचं अभिष्ट चिंतन आणि गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्ताचं कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत, ज्ञान, देव, देव, ज्ञान. आता पटकन बोला. आता करंट लावून देतो. पहिलं वाढदिवसाचं नंतर सांगतो, अगोदर चतुर्थी सांगतो, चतुर्थी म्हणजे गणपती सांगतो, आणि मग गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो, आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे? महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे? पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे? शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे? शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही, चॅनल बदलला का मालिकी बदलली? अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता पटापटा बोलायचं बरं का? आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत. शंकर कशा फिरतो? शंकर फिरतो कशा? नंदीवर. शंकर कशा फिरतो? नंदीवर. नंदीवर. त्याचा पोरगा कसं फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशा फिरते? वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर, नवरा फिरतो बैलावर, पोरग फिरतं उंदरावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे? आणि आता हे लोक टापा मारते, आम्ही महिलांना लय अधिकार दिले, मूर्खपणा करू नका, पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून बैलाच आहे. माझाही शंकर कुठे आहे?
पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला, शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ. तेवढ्यात ती बाई आली, गबस रड नको गाय आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आपली आई आली, आपली आई आली. ते कार्ट म्हणलं माई एकट्याची आहे, तुझी गेली दिंडीत. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुख करताय, हा दुःख हरताय, हा बुद्धीची देवता आहे. या गड्याला 2 बायका आहे, लाल रंग प्रिय आहे. गणपतीला लाल रंग प्रिय आहे. तो एकदंत आहे, तो वक्रतुंड आहे, तो लंबोदर आहे, तो विघ्न हरताय, तो सुख करताय, तो दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे. उंदरावर फिरतोय, रिद्धी सिद्धी त्याच्या बायका आहेत. नाकात डोळ्यात बारीक आहे, नाकात सोंडीत वाकडा आहे, पोटात मोठा आहे आणि सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. हा, गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा खाऊन आलता, त्याचं तोंड वाकडं करून टाकायचं. काही तर ताट फिरी त्यानं घंटी बंद होती. आरतीची सवय नाही, याकडे गणपती पेटवला पण इकडे घंटी वाजत राहिली. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो महिला मंडळ, वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा, पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थीला काय चंद्र निघाल. गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार, दुसऱ्या दिवशी पौर्णिमा. आनंद गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर पाहिला तर माणसावर आळ येतो. आळ 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 कुणावर आलता असेल, जर पाहायचं असेल तुम्हाला तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता आणि तोही मणी चोळण्यात आलता. या बाबाच्या नादी लागायचा. हा गणपती नंगातच देवे, याचा बाप फिराय उंदराव, हे घरच खाट्याळे. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बरं याचा बाप इतका नंगाट होता महाराज, याच्या बापाची मिली बायको. पूर्वीला बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं, 4 फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत, बायको नाही करू शकत. आता जे राहिलेत लग्नाचे, तुम्ही तो नाच सोडून द्या, बायका नाही तुम्हाला. तुम्ही आता असेच हायवेला बायको. हो, बायका कशी काय मिळते, रेंज गेली काहींची, रेंज. हो, बायका नाही आता. बायको हा विषय जवळजवळ. आणि कोण बायका दिलो तुम्हाला? 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 17ला तुमची ढोपरं आल्यात क्वार्टर घेऊन वर, रुपड्या कमवायची दानत नाही नालायक. कोण बायको देईन? इथं तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे टोणक्या तिला. तुला 1.5 लाख लिहा तरी येतं का? 1.5 लाख म्हणजे 15 किती शून्य रे? घ्या 4 म्हणते ती. कायच काय आलं, किती शून्य रे? 15 लाव, मी देत राहतो, तू मोजीत राह. बायको नाही आता. आता तुम्ही जवळजवळ राहिलेले तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली, आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? ए बऱ्या, मामाला मुलगी आहे तुझ्या? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए ए मामाला मुलगी आहे तुझ्या? नाही. मी आला तू. तुझ्या मामाला किती आहे? 2. तुला भाऊ किती आहेत? एकटाच आहे का तू? कल्याण. अजून एक भाऊ आहे का? कल्याण. तुझ्या मामाला आहे का? नाही. तुझ्या किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहेत? 3. 2 झाले वासाई. तू का लगेच चालला काय मामाच्या घरी? तुझ्या मामाला आहे का? तुझ्या मामाला आहे का? नाही. का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडत. आपलं किती ऐकलं, मोकळा होतो माणूस.
हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे, हा दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळावा. ही गणेश चतुर्थी, आपलं संकष्ट चतुर्थी. मिटलं काम. दुसरा मुद्दा, आज आपण सगळेजण गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष तरुण मंडळ स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन आपण आज ह्या सगळेजण गणेश कवडेंच्या अभिष्ट चिंतनाला. आता इंद्रिकडचं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं म्हणले होतं माणसाला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. फक्त आपण सांगायचं ते ऐकायचं. जर ऐकलं नाही तर पहिला जातोय. मग आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं नाही. आणि आता एक वाक्य सांगतो, परत नीट ऐका. आता माननीय श्री गणेशजींच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आता इंद्रिकडचं कीर्तन म्हणलं त्यांना 100 वर्ष द्यावं नाही. त्याच्यात आज योगायोग आहे, अंगार चतुर्थी आहे, संकष्टी आहे. त्यासाठी कीर्तन आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे. आणि एक वाक्य परत नीट ऐका. आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल, पण 2 गोष्टीशिवाय मोठे होऊ शकत नाहीत. एक, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही, आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. आता दुसरे वाक्य बारीक ऐकायचं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा. याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही आजारी आहे का? नाही, मग बोलत जायचं. आपला एक मुलगा डॉक्टर झाला, अभिमान नसावा. आणि पुढे एक वाक्य सांगा, तुम्हाला मला कुणी नाव ठेवलं तरी चालेल, आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी तहसीलदार झाली, तोंड भरून कौतुक करावं, जळू नये. एका भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, तोंड भरून कौतुक करावं, ती मुलगी आपली आहे. आणि कोणी नाव ठेवा. आपला एक भांडे घासणारा गेटवरच्या सिक्युरिटीचा मुलगा MPSCला पहिला आला, कौतुक आहे. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक गार्डचा पोरगा होमगार्डचा मुलगा MPSC देऊन पास झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांनी आपलं कौतुक करावंच. याच्यावर तुमचं मत काय? आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड. शेजारच्यानं गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही, ते त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणायला, पोरांनो मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार्क पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलेंटशी कीर्तन, गायन, राजकारण, राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात. तुमचं काय मत आहे? भांडे घासणारीचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला. बंगल्यावालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणारीचा रडत आला. भांडे घासणारीला म्हटलं नापास झाला. ती म्हणली, का रे भाऊ नापास झाला? तर म्हणला नाही, 80ची अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगल्यावालीचा हसत आला, तिला वाटलं पास झाला. ती म्हणली, भाऊ पास झाला का? नाही. मग हसत का आला? ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी येडे करून काय करता आहे? आणि कुणी नाव ठेवावं? आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे, पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याचं इकडे शाळेत डोकं कमी लागतंय, पण ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटमध्ये, पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं तर त्यात जय. हे निगेटिव्ह विचार काढून टाका. काय आपली लोक दरिद्री. काय झालंय महाराज, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी रक्त आहे. ह्याच्यात रक्त आहे, रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून अख्खी चटी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवी? झाला साहेब. आपण लाचार झालेली माणसं आहे. लाचार जगायचं नाही कधी. भीक मागून जगायचं, पण स्वाभिमानानं जगायचं. लाचार नाही. कोणीतरी बँड वाजवायचं आणि मग आपण लग्नात नाचायचं. इतकं नालायक रक्त आहे का आपलं? कॉलेजचं पोरगं दारू पिताना बापाच्या नावाची चीयर करते, तो पाटील की जय हो, मग प्याते.
आणि पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, त्या हे भिक्या, हे संग्या, हे वामण्या, तुझं जे का मी. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे एवढंच आहे. क्वार्टर आणते असं टाईट पाहते बापाकडे आणि ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी. बाप म्हणला केलं ते सांगू का. बाप म्हणला मारली सग मी आता काय करीन. बरबाद झालेली माणसं आपण. हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का. अय अय मुंग्या येथील डोक्याला नीट आहे का. हे खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे. बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे